मी ॲडव्होकेट प्रशांत चंद्रशेखर पवार. जी आम्ही कोर्टामध्ये आम्ही जो युक्तिवाद केला, जे आमचे आशील आहेत, आमचे क्लायंट जे बंडू आंदेकर, जेव्हा गुन्हा घडला त्या पार्श्वभूमीला आपण जर बघितलं तर ते इकडे उपस्थितीत नव्हते. ते स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ते बाहेरच होते आणि ते देवीच्या दर्शनाला जात होते. त्यांना फक्त या गुन्ह्यामध्ये एक संशयास्पद फक्त त्यांना घेतलेलं आहे. त्यांचा या गुन्ह्याशी व त्यांच्या परिवाराचा या गुन्ह्याशी कुठल्याही प्रकारचा काडी मात्रही संबंध नाही. काय म्हटलं मग सरकारी वकील, काय म्हटले तुम्ही, काय आर्ग्युमेंट झाले? आम्ही कोर्टाकडे असा युक्तिवाद केला की सदर या गुन्ह्यामध्ये आम्हाला खोटं गवण्यात आलेलं आहे. कारण जो प्रकार मागच्या वर्षी वनराज आंदेकर 1 सप्टेंबर रोजी ज्याचा खून झाला, ज्याचा अपघात झाला, त्या खुनामध्ये म्हणजे बंडू आंदेकरचे जावई गणेश कुमकर व त्यांची मुलगी हे सगळे आरोपी आहेत. तर आमचं म्हणणं कोर्टाला असंच होतं की तो जो गुन्हा दाखल केला आहे तो फक्त एक खुन्नसवर किंवा एक इन्म्युनिटीवर दाखल केलेला आहे. ऍक्च्युली असं आहे या संदर्भामध्ये मी ॲडव्होकेट मनोज माने, मी आरोपी अमन पठाण आणि सुजल मिर्वे यांना रिप्रेझेंट करत आहे. मुळात जर आपण पाहिलं तर जी FIR, जी खुनाच्या संदर्भातली जी FIR झालेली आहे ती आफ्टर थॉट FIR झालेली आहे. यापूर्वीच्या काही घटना घडलेल्या आहेत त्या आठवड्यामध्ये. तर त्यातली एक घटना होती भारतीय विद्यापीठ इथली. भारतीय विद्यापीठच्या घटनेमध्ये एक इसमाला पकडलं गेलं. तो इसम त्यांनी काही जणांची नावं घेतली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की हे अमुक अमुक रेखी करून खून करण्याकरता भारतीय विद्यापीठमध्ये आलेले होते. आता ही जी भारतीय विद्यापीठची जी FIR आहे त्याच्यानंतर एक FIR झाली समर्थ पोलीस स्टेशनला. आपण हा जो सिनेरिओ आहे तो सगळं लक्षात घ्यावा. ही जी FIR आहे समर्थ पोलीस स्टेशनची एक FIR आहे. त्याच्यामध्ये त्या FIR मध्ये एका आरोपीला पकडलं गेलं. एका आरोपी, तो वेगळा आरोपी आहे तालीम नावाचा, त्याला पकडलं गेलं आणि त्याच्याकडे पिस्टल यांना सापडली.